जेवण बनवता बनवता गाणं म्हणण्याचं कोणकोणाला शौक आहे? मला तर आहे. कारण आपण आनंदाने गाणं गुणगुणत स्वयंपाक केला ना तर तो जेवणाचा पदार्थ अप्रतिम होतो. तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय मस्तपैकी टेम्पटिंग असा पनीर फ्राईड राईस. हा पनीर फ्राईड राईस आमच्या घरी वारंवार होतो, तर म्हटलं चला याची रेसिपी आपण आपल्या प्रेक्षकांनाही देऊया. तर तुम्हीसुद्धा हा पनीर फ्राईड राईस बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी तर आपण पाणी उकळवून घेतलेले आहे, त्यात 10-12 लाल सुक्या मिरच्या भिजत ठेवणार आहोत. आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आणि आपले पनीरचे जे तुकडे आहेत त्यांना फ्राय करून घेऊया. श्रावण महिना म्हटलं तर वेगवेगळ्या भाज्या, पनीर ह्यांना खरोखर आपल्या किचनमध्ये सर्रास एंट्री असते. नॉनव्हेज बंद असतं ना, म्हणून. आता पनीरचे तुकडे फ्राय करून झालेत आणि आता जे सुक्या लाल मिरच्या आपण ठेवलेल्या होत्या त्या आता मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. तसंच इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, कोबी, शिमला मिरची, ज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या घ्या. त्यांचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला. आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि ह्या लसणाला आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलात. लसणाला तेलामध्ये अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. जसजसा लसूण शिजतो ना त्याचा खमंग असा सुवास सगळीकडे दरवळायला लागतो. आता ह्यामध्ये लसूण भाजल्यानंतर पातीचा कांदा टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मस्तपैकी कांदा लसूण व्यवस्थित भाजत आला की त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत त्या भाज्या. आता इथे मी भाज्या घालून घेतल्यात 1 कप भरून. जेवढ्या तुम्हाला आवडतील तेवढ्या भाज्या तुम्ही घाला आणि भाज्यांनासुद्धा आपल्याला 90% कुक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशा भाज्या मस्तपैकी भाजल्या की त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केलेली लाल मिरचीची, सुक्या लाल मिरचीची ती पेस्ट घालून घेणार आहोत. आता ही सगळी पेस्ट आपण यामध्ये घालायची आणि त्याचबरोबर मिक्सरचं थोडंसं भांडं धुवून त्यात पाणी टाकून द्यायचं. आता त्याचबरोबर थोडासा ग्रीन चिली सॉस 2 चम्मच भरून टाकला आहे आणि 1 चम्मच भरून आपण डार्क सोया सॉस टाकून घेतलेला आहे. ते सगळे सॉसेस घातल्यानंतर आपल्याला ह्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या ऑलरेडी आपण आधी शिजवलेल्या आहेत. त्यामध्ये थोडीशी आपण ब्लॅक पेपर घालून घेणार आहोत. ब्लॅक पेपरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण त्यामध्ये जो शिजवलेला भात आहे तो घालून घेणार आहोत. शिजवलेला भात आणि जे फ्राय केलेले पनीरचे तुकडे आहेत ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आणि चवीला थोडंसं मीठ घालून घेऊया. त्याचबरोबर कांद्याची पातसुद्धा घालून घेणार आहोत आणि आता आपण ह्यामध्ये थोडंसं अजिनोमोटो वापरणार आहोत. अजिनोमोटो थोडासाच वापरा, जेणेकरून ह्या फ्राईड राईसला ना एक वेगळी लेवल प्राप्त होते. अजिनोमोटोमुळे फ्राईड राईसचं चवीमध्ये खूपच फरक पडतो. व्यवस्थित असं सगळा फ्राईड राईस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात परत एकदा कांद्याची पात टाकायची आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. मस्तपैकी टेम्पटिंग असा आपला पनीर फ्राईड राईस तयार झालेला आहे. बघितलं ना किती झटपट पटापट तयार होतो तो. अगदी अजिबात वेळ लागत नाही. त्याच्यानंतर भातावर 5 मिनटासाठी झाकण ठेवून त्याची दणदणून वाफ काढून घ्यायची. झाला आपला मस्तपैकी पनीर फ्राईड राईस तयार. टेम्पटिंग असा पनीर फ्राईड राईस तुम्ही कधीही बनवून डब्यालासुद्धा खाऊ शकता, जेवणालाही खाऊ शकता. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असा टेम्पटिंग असा पनीर फ्राईड राईस बनवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. चला, तुम्हीसुद्धा हा पनीर फ्राईड राईस तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल.